तर मखमलाबाद परिसरात प्रभाग क्रमांक 6 मध्ये भाजपच्या बंडखोर उमेदवाराला कार्यकर्त्यांनी घरात कोंडून ठेवलं। अपक्ष उमेदवारी अर्ज दाखल केल्यानंतर आज माघार घेऊ नये म्हणून कार्यकर्त्यांकडून घरात साखळी कुलूप लावून बंद करण्यात आलं। घोषणाबाजी करत निष्ठावंत कार्यकर्त्यांना डावलल्याचा आरोप केला। अपक्ष उमेदवार ज्ञानेश्वर काकड यांच्याकडूनही माघार घेण्यास नकार देण्यात आला होता। भाजपच्या विरोधात नाशिक प्रभागात सर्वच ठिकाणी बंडखोरी बघायला मिळते आणि बंडखोरीमुळे भाजपला तिथे मोठा फटका बसण्याची शक्यता वर्तवण्यात येते। प्रांजल कुलकर्णी आपले प्रतिनिधी आपल्या सोबत जोडले गेले। प्रांजल, नेमकी काय घटना? सौरव, आपण बघितलं तर भाजपला यंदा बंडखोरांचा मोठा फटका बसणार आहे, बंडखोरांचं मोठं आव्हान आहे असंच बघायला मिळतंय। कारण आता माघारीसाठी शेवटचा 1 तास बाकी आहेत आणि त्यातच मखमलाबाद परिसरामध्ये प्रभाग क्रमांक 6 मध्ये भाजपचे बंडखोर होते ज्ञानेश्वर काकड यांनी बंडखोरी ही केलेली होती आणि त्यांना कार्यकर्त्यांनी घरात हे कोंडलेलं आहे। आपण बघितलं तर या अपक्ष उमेदवारी अर्ज दाखल केल्यानंतर माघार घेऊ नये म्हणून कार्यकर्त्यांकडून घरात साखळी कुलूप लावून त्यांना बंद हे करण्यात आलेलं आहे। घोषणाबाजी करत निष्ठावंत कार्यकर्त्यांना डावलल्याचा आरोप देखील केला जातोय। विशेष म्हणजे एवढं सगळं होणे अपक्ष उमेदवार ज्ञानेश्वर काकड यांच्याकडून माघार घ्यायला नकार हा दिला जातोय। गेल्या काही दिवसांपासून भाजपमध्ये नाट्यमय घडामोडी या रंगतायत आणि आज देखील आपण बघितलं तर माघारी घेण्यासाठी दबाव हा दिसून येतोय, मात्र उमेदवार हे माघार घेण्यासाठी तयार नाहीयेत। आता थोड्याच वेळामध्ये खरं तर कोणाकोणाची माघार झाली, कोण आमने सामने असणार आहेत हे खरं स्पष्ट होईल। निश्चितच या संदर्भातले अधिकचे अपडेट्स प्रांजल आम्ही तुमच्याकडनं घेणारच आहोत। तर धन्यवाद।